गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्याने पाणी पातळी कमालीची घटली असून दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांची उभे पिके जळत असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चाललाय। याच पार्श्वभूमीवर उजनी धरणातून सीना नदीत पाणी सोडले जावे ही शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत यासाठी सीना नदीच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या म्हाडा आणि मोहोळ भागातील नेते मंडळी पाठपुरावा करताना दिसून आले होते। काल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सीना नदीत पाणी सोडण्याचे आदेश सोलापूर जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांना दिले आहेत। मात्र सीना नदीत पाणी सोडण्याच्या निर्णयानंतर प्रत्यक्ष उजनी धरणातून सीना नदीत पाणी सोडले जाण्यापूर्वीच यासाठी करण्यात आलेल्या पाठपुराव्यावरून आमदार अभिजित पाटील आणि जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे यांच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियावर पॉलिटिकल वार सुरू झाले आहेत। रणजित शिंदे यांच्या समर्थकांनी काल सोशल मीडियावर आमदार अभिजित पाटील यांचे कथित मोबाईल संभाषण व्हायरल केले होते, तर आज आता आमदार अभिजित पाटील समर्थकांनी रणजित शिंदे यांचे कथित मोबाईल संभाषण व्हायरल करून उत्तर दिले आहे। एकूणच म्हाडा तालुक्यात सध्या सीना नदीत पाणी सोडण्याचे श्रेय नक्की कुणाचे याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे, तर सामान्य शेतकरी मात्र सीना नदीत पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याने समाधान व्यक्त करू लागला आहे। हॅलो, संत बोलतो साहेब, भाईसाहेब। हा, पाण्याचं म्हणलं सीना माडा होईल का नाही चालू? काय आता अवघड, ते पाईपलाईन फुटली होती पुलाखाली, हायवेच्या खाली। बर 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 पाईपलाईन दुरुस्त करा म्हणून सांगतोय, महिना झाला त्यांना अजून केली नाही दुरुस्त। हा 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 बर 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 बघू, चाललाय प्रयत्न। अहो काहीतरी पदरात पुढे त्यासाठीच म्हणलं चालू करावं। होईल का? 4-8 दिवस लागेल का चालू व्हायला? चाललाय प्रयत्न तर चाललाय। काय बेकाराकडे तेवढं पाण्यासंदर्भ हे करा शेतकरी, तुमचा उपकार कधी विसरायची राहायची, लय संकटात आहे शेतकरी। चाललाय प्रयत्न, चाललाय कंटिन्यू। कसं आहे, ही जी आत्ताची जी संकट आहे, ही संकट कधी शेतकरी सोडणार नाही। ती कोण बोलतय? संत जाधव बोलतोय मी। हा, संत जाधव बोलतो उजनीवरून। चाललाय प्रयत्न, बघू। ठीक आहे ठीक आहे, चाललाय प्रयत्न, बघू। ठीक आहे ठीक आहे।